नाही जमत। आगामी लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील जे की मराठा योद्धा म्हणून त्यांना समजलं जातं, त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे। स्वतः मनोज जरांगे आपल्याबरोबर आहेत। बघा, लोकशाहीमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आगामी लोकसभा निवडणुकांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि नक्की संपूर्ण मराठा समाजाला नक्की यातून काय समजलं? आम्ही उमेदवार दिलेलेच नाही, अपक्ष दिले ना कोणाला पाहिजे। आता मराठा समाजाने आपल्यावर अन्याय झाला आहे, दोघांकडून एकाकडून असं नाही। तर महाविकास आघाडीनं पण काही दिलेलं नाही, आत्तापर्यंत युतीनं दिलेच नाही। त्यांना आता आधीच बसवलं, त्यामुळे जरा उशीर झाला, जरा पूर्वी बसवलं। त्यामुळे मराठ्यांनी आता पाडणंसुद्धा विधी आहे, हे लक्षात ठेवा। असे पाडले पाहिजे की कधी उभाच नाही राहिले। मंगेश साबळे नावाचे सरपंच आहे, ते देखील तुम्हाला मानतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणतात? अरे त्यांच्याबद्दल असं नका विचारू। महाराष्ट्रात मराठ्यांनी उमेदवारच केला, समाजाला मानतोय ती उभा राहू शकत नाही। वंचित बहुजन आघाडीबरोबर आपल्या काही बैठका झाल्या, अशा चर्चा आहेत, त्या कितपत खऱ्या आहेत? त्यांची आमची चर्चा झाली, 2-4 बैठका सुरू झाल्या, पण 30 तारखेच्या अगोदर त्यावेळेस आमचा 30ला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार नाही। मग आता जे तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात कोण कोण उभं राहिले, बरेच जण, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो हे मात्र आमचं मत आहे। त्याचं वैयक्तिक मत आहे, समाजाचं ते मत नाही। तसं जर जाणून बुजून समाजाचं आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा कोण समाज त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढे आयुष्यभर त्याला बोलायला नाही लागला पाहिजे। तुम्ही 6 जूनचा अल्टिमेटम पुन्हा एकदा सरकारला दिला की तोपर्यंत आरक्षण जे आहे ते ठोस भेटलं नाही तर विधानसभेत दाखवून देऊ, हे देखील खरं आहे? हो, तयारीलाच लागलो आम्ही आत्तापासूनच, कारण लोकसभेत कायच उपयोग नाही। आरक्षण आमचं राज्यात, केंद्रात जाऊन काय करायचं? केंद्रात जाऊन विनाकारण हे करायचं, याचा अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जातीच्या जीवावर। जे कोण उभा राहत राज्यात जातीच्या जीवावर स्वार्थ जागा झाला, त्याला राजकारणाशी देणं घेणे, मराठ्याच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही। कारण प्रश्न दिल्लीत नाहीच आहे, राज्यात तो उभा राहिला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलंय किंवा तो जाणून बुजून त्याला जास्त महत्त्वाकांक्षी आहे समाजाचा वापर करून घ्यायचा। त्यामुळं या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिले नाही, कोणाला सुद्धा दिले नाही। कोणी तुला माझा फायदा घेऊ नये, त्याचं कारण पण तसं आहे। माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला, तुमच्या स्वार्थासाठी त्याला फुटू देऊ नका। तिथं राज्यात देणारे बना, तुमचे प्रश्न सुटून जाते आणि पाडण्यासुद्धा विजय। दादा, शेवटचा प्रश्न, आम्हाला मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठं दिसतील का? नाही, मी तर पहिल्यांदाच सांगितलं, मग काय मला राहता येत नव्हतं का उभा? मला तर फुकट उभा राहा म्हणून मी जायचा खासदार झालो असतो। म्हणजे मी जातीला डुबून स्वतः मोठा होणार असला, म्हणजे जाती एक केली आणि डोळ्यात देखता मातीत मी सोडून नाही देऊ शकत माझी जात मी। त्यामुळे कोणाला ज्याचा स्वतः जागा झालाय, ज्याला कोणा स्वतःचे लेकरं मोठे करायचे, तो उभा राहील। पण मराठ्यांना माहिती आहे यावेळेस उमेदवार नाही। मला एक कळतंय की मराठा समाजाने उभा राहण्यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विजय। इतके पाडा मराठी संघटना लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।